हाय हॅलो अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी आहे मयुरी आणि ज्यांनी माझे व्लॉग्स अगोदर बघितले असेल त्यांना माहीत असेल, पण ज्यांनी नाही पाहिले त्यांच्यासाठी तर मी थोड्या दिवसांमध्ये जाणार आहे युरोपला. तर युरोपला जाण्याअगोदर सर्वांना भेटून जायचं असं मी ठरवलेलं आहे आणि रोज एक एक सिरीज चालू आहे. आता सध्या तर माझे मम्मीकडचे रिलेटिव्स वगैरे त्यांना मी भेटतीये. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी सासरी जाऊन मग तिकडच्या रिलेटिव्सला भेटेल असं चालू आहे. तर मी 2 दिवसांपूर्वी गावी जाऊन आलेले आहे. काही इथे आईचे फ्रेंड्स वगैरे होते त्यांना भेटलेले आहे आणि आज संडे आहे. तर माझ्या आत्यांकडची सगळी फॅमिली, आत्याला तर मी ऑलरेडी भेटले जेव्हा गावात गेले होते तेव्हा. बट आत्यांचे मुलं आणि मुलगी वगैरे सगळे इथे राहतात, म्हणजे जवळच आहे संभाजीनगरच्या. तर ते सगळे आज घरी येणार आहेत भेटायला आणि छान असा जेवणाचा बेत सुद्धा आईने केलेला आहे. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन आहेत. अँड आता वाजलेले आहेत 11. थोड्याच वेळात ते येतील. आणि तसं तर घरी आले ना मला काही काम करावंच लागत नाही बिलकुल. मम्मी काहीच करू देत नाही. पण आज गेस्ट येणार सो थोडीफार हेल्प मी पण आईला करते. आणि आता इडली पण रेडी आहे. थोडंसं फार वाटलं तर नाश्ता पण करते आणि इडली दाखवते मी तुम्हाला. हे बघा, छान अशा फ्लफी फ्लफी इडलीज पण रेडी आहे. खूप मस्त आहे. बाहेरच्या इडली मला बिलकुल नाही आवडत, अशा इडली आवडतात घरच्या. आईची चालू आहे जेवणाची तयारी गेस्टसाठी. अगोदर तर इडली बनलेली आहे आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी इडली, आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आहे इकडे चिकनची भाजी बनत आहे आता. सो आई असे सगळे मसाले मस्त भाजत आहे आणि छान आपली गावाकडची जशी नॉनव्हेजची भाजी असते, म्हणजे हॉटेलमध्ये पेस्टच्या वगैरे बनवतात, पण आमच्याकडे नेहमी असं मसाल्याची बनवल्या जाते. सो इथे आहे खोबरं, डाळ, धने, खूप मोठा लसूण आहे, अद्रक आहे, त्याच्यानंतर कांदे भाजून घेतलेले आहे, कोथिंबीर आहे आणि इकडे आई मिरचीसुद्धा तळती आहे. सो हे सगळं जे आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि मग ह्यांची ग्रेव्ही करायची. सो मी तुम्हाला शॉर्टकट रेसिपी पण दाखवेल, जसं जसं जमेल तसं व्हिडिओ शूट करेन. ओके. सो सगळे रिलेटिव्स जे आहेत भेटून गेलेले आहे आणि आज मी फर्स्ट टाइम भेटणार आहे माझ्या यूट्यूबच्या एका सबस्क्रायबरला. कारण ती पण छत्रपती संभाजीनगरमध्येच राहते आणि आमची अशीच यूट्यूब थ्रू ओळख झालेली होती आणि बऱ्याच दिवसांपासून आमचं भेटायचं चालू होतं. तर आज फायनली मुहूर्त आलेला आहे आणि मला पण जायचं आहे. सो मी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि आज आम्ही भेटणार आहोत. एकच बोलत असते. तर आज मी तिला भेटतीये फायनली आणि आम्ही असं एक छोटासा मॉल डिसाईड केलेला आहे. आणि ही ना खूप छान आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करते, लाईक करते. सो मला खूप छान वाटतं असं सपोर्ट केल्यामुळे. तर मी आता तिला भेटतीये. सकाळीच भेटणार होतो, पण रिलेटिव्स आल्यामुळे आता तरी पोस्टपोन झालं होतं आणि आता फायनली मी निघतीये आणि आता शैलेश मला सोडतोय. सो स्टे ट्यून. तर ओके, मी जसं की म्हटलं तुम्हाला, आणि ही आहे माझी सबस्क्रायबर. काही नाही वरती, ही आहे माझी सबस्क्रायबर आणि मी तिची सबस्क्रायबर. आम्ही दोघी पण संभाजीनगरमध्ये असतो. सो कोइन्सिडेंटली तर आज आम्ही ठरवून भेटलेलो आहे, जे की खूप दिवसांपासून भेटायचं होतं अँड फायनली प्लॅन सक्सेसफुल. छान आम्ही गप्पा मारतो आणि तिच्याकडून मला खूप साऱ्या ॲडवाइसेस पण घ्यायच्या आहेत, त्या पण मी घेते. हां, चालेल. हे लोकेशन चूज केलं आणि इकडे येऊन कळते की बसायला काहीच नाही आहे. इथे फूड कोर्ट पण नाही आणि बिलकुल काहीच नाही आहे. अगोदर होते ना दादा फूड कोर्ट वगैरे वरती? हा दादा, अच्छा नाही, ओके. सो आता काहीच नाही आहे आणि आम्ही असं जस्ट आता भेटतो. बसायला पण बिलकुल जागा नाही, म्हणून फक्त आईस्क्रीम खाणार आणि गप्पा मारणार बस. तर फर्स्ट टाईमच मी यूट्यूबच्या सबस्क्रायबरला भेटत होते आणि तसं जर बघायला गेलं तर तिचे सबस्क्रायबर माझ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि लवकरच तिची पेमेंटसुद्धा सुरू होणार होती. पण तरीही तिच्या वागण्यातला साधेपणा मला खूप आवडला आणि ती खूप ग्राउंड टू अर्थ आहे. तिने मला खूप छान गाईड केलं तिकडे. कारण मला मी जस्ट असेच व्हिडिओ बनवते नॉर्मली आणि टाकते, त्यातलं जास्त नॉलेज नाही, पण मला तिने खूप माहिती दिली की कशा सगळ्या गोष्टी होतात अँड ऑल्सो खूप छान वाटलं. ओके, तर सगळ्यात अगोदर ना पूजाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, कारण चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि आता लवकरच तिची यूट्यूबची फर्स्ट पेमेंटसुद्धा येणार आहे. तर तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मी पण तिच्याकडून खूप सारं गायडन्स घेतलं आहे, खूप मोठं, म्हणजे ॲटलिस्ट मोटिवेशन मिळतं असं काही करायचं असेल. असं हा चला यूट्यूबचं पेमेंट खरंच येतं असं आज कळलं आहे. तर मी पण तिच्याकडून मोटिवेशन घेतलं आहे आणि पुढे पण तुला ऑल द बेस्ट. तुला पण. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्याला छान छान ब्लॉग्स बघायला मिळणार आहे, ते पण युरोपमधले. हां, युरोपमधले ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि मी हिचं चॅनल पण ना, म्हणजे एवढं छान छान रांगोळी काढते. तुम्हाला कधी छान रांगोळी काढायची असेल आणि येत नसेल तर तिच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा.
तर हां, चॅनलचं नाव युनिक रंगोली आर्ट्स असं आहे. मी मेन्शन पण करेल, टॅग करेल तिला. तर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ जाऊन बघा. छान वाटलं तुला भेटून मला. तर मला जायचं म्हणून ना बघा असे एक 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 तयारी चालू आहे आणि आईची चालू आहे. आईची पण एकीकडे साईडला तयारी चालू आहे. माझी तयारी वेगळी आणि आईची तयारी वेगळी. तर आई बनवून देणार आहे ड्रायफ्रूट्स आणि खारीक खोबऱ्याचे लाडू. तर त्याच्यासाठी आई इकडं असं खारीक फोडून घेते आहे सगळी. तर आईने बनवलेले ना खारीक खोबऱ्याचे लाडू खूप जास्त टेस्टी असतात. ते योगेशला तर खूप जास्त आवडतात. मध्ये आकाश वगैरे जेव्हा आले होते तेव्हा पण मी त्यांच्याकडे पण दिले होते थोडेफार आणि आता परत मी थोडेफार घेऊन जाणार आहे. तर असं आहे. आता इकडे छान मस्त आई लाडू बनवणार आहे आणि थोडंफार चिवडा वगैरे पण बनवेल आई. असं थोडं थोडंच न्यायचं आहे कारण वेट लिमिटेशन्स असतं परत. तर माझं ना जे एअरलाईन आहे त्या एअरलाईनचं आय गेस काहीतरी 23 kg अलाउड लगेज आणि कॅबिन 8 kg. तर 23 kg मी परत एक्स्ट्रा बॅगेज ॲड पण केलं आहे. बट स्टील बऱ्याच गोष्टी न्यायच्या आहे कारण कपडे थर्मल्स तिकडे आता थंडी खूप जास्त असते तर थर्मल्स न्यावे लागतील जास्त आणि थोडेफार स्पायसेस वगैरे कारण बाकीच्या गोष्टी तरी तिकडे मिळतात पण स्पायसेस जे आहे आपले मसाले इंडियन मसाले ते तिकडं मिळत नाहीत. ते मग ते पण भरपूर होईल म्हणून मग अशा कमी कमी गोष्टीच नेता येईल. पण त्यातल्या त्यात मग जे खायचं प्यायचं आहे जे की योगेशला जास्त आवडतं असं पण घेऊन जाईल थोडंफार. तर असं आहे आणि आज आता दुसरा दिवस आहे. कालचाच ब्लॉग परत आज कंटिन्यू करते. सेकंड डे आहे आणि आज परत एका ठिकाणी जायचं आहे. म्हणजे आईची मैत्रिणीच आहे त्यांच्या घरी जायचं आहे आणि त्यांनी जेवायला पण बनवलं आहे. छान जेवणाचा बेतसुद्धा आहे. असा प्लॅन आहे आज. ओके, तर जसं मी म्हटलंय मी आले मावशीकडं तसं म्हणायला तर आईची बेस्ट फ्रेंड पण मला माझ्या सख्या मावशींसारख्याच आहेत या. तर आता त्यांनी जेवायला बोलवलं होतं आणि इकडे बघा पावभाजीचा बेत चालू आहे. छान मस्त अशी पावभाजी बनवली जाते आणि पावभाजी जर म्हटलं ना मला फक्त मावशींची आणि आईच्याच हातची खूप जास्त आवडते. आता त्यांची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवते थोडक्यात. सगळ्या भाज्या होत्या ज्या बॉईल करून अशा मॅश करून घेतल्याय. इकडं बीट हे का बरं वेगळं असं कलरसाठी. अच्छा, असं बीट वेगळं जर काढलं तर छान कलर येतो. आणि आता इकडं फोडणीची तयारी बघा कांदा टोमॅटो अशी फोडणी आणि मग हे सगळं मिक्स करायचं. हां, इकडं भाजी पण आहे का तर आईला आणि त्यांना पावभाजी जास्त आवडत नाही म्हणून मस्त मेथीची भाजी आणि गरमागरम भाकरीचा पण बेत आहे. मी इकडे यासाठी फोन लावला होता त्यांना. बघा ह्यांना आवडत नाही पावभाजी म्हणून अशी यांची तयारी भाकर आणि भाजी. माझ्यासाठीच केलं होतं वाटतं फक्त ना हे पावभाजी. हा पावभाजी हा छान अशी डिश. जमते पावभाजी. हा हा आई तुला राहू दे आणखी भाकर. हा मला आवडते.